एक जुगाड करणार आहे पाऊस लागू नये म्हणून इथं तेवढंच. त्यासाठी मी आता इथे एक टळवड बांधणार आहे इथं वर असा, जेणेकरून आईला पाऊस लागणार नाही. मित्रांनो, घेतलाय टळवड बांधून. तुम्ही बघू शकताय चारी बाजूने एकदम असा घट्ट मजबूत असा बांधलेला आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 30 जुलै 2026. आत्ता मी आईसाठी एक जुगाड करणार आहे. काय होतं आहे माहिती आहे का, इथं आई भांडी घासाय बसली की मग आईला पाऊस लागते ना, मग आई सगळी भिजत्या. पाऊस आला की आत पळायला लागते आणि पाऊस थांबला की परत या लागते बाहेर. सारखं आत बाहेर करायला लागते. मग त्याच्यासाठी मी एक जुगाड करणार आहे पाऊस लागू नये म्हणून. त्यासाठी मी आता इथं टळवळ बांधणार आहे. म्हणजे टळवळ बांधलं का नाही पाऊस लागणार नाही आईला भांडी घासताना. अगं ह्यो टळवट आहे मित्रांनो, ह्यो टळवट आहे लाल. एकदम असा छोटाच टळवट आहे, लय काय मोठा नाही आहे. आणि बांधायला पण हे आहे बघा, बेळका आहे ते बघा, कडकडनं असं बांधायला. आता एक काम करतो मी, ह्याला वायरीनं बांधतो कडनं, म्हणजे तुटणार नाही. नाहीतर दोरी बिरी एखादी कुठली पण बांधली की नाही तुटणार दोरी. वारं बिरे एखादं आले की, वारं बघा किती सुटलंय, सगळी झाडं बिडं हालायला लागली ते. म्हणजे टळवट काय राहणार आहे तेव्हा. त्यासाठी एकदम असं मजबूत बांधण्यासाठी मी वायर आणल्या. बघा ही वायर आहे. आता हे जर 2-3 तुकडं करतो वायरीचं आणि चारीकडनं 4 बांधून घेतो सपोर्टसाठी, आहे ना मित्रांनो. आता ह्याला बेळकं पाडून घेतो, कारण की सगळं पॅक आहे ना. हे काय बेळकं पडलेलं नाही त्याला. एक कात्रीनं बेळकं पाडतो आणि वायर बांधतो सगळीकडे 4 बाजूला. मित्रांनो, दोन्ही साईडला वायरीचं तुकडं बांधून घेतलं. बघा ह्यो एक तुकडा इथं बांधलाय आणि ह्यो एक तुकडा बांधलाय. आता एक काम करतो, या दोन्ही पाईपाला पहिला बांधून घेतो. हे मित्रांनो, हा टळवळ दोन्ही पाईपासनी घेतलाय बांधून एकदम जाम, जेणेकरून सुटणार नाही. आता राहिले तर या 2 बाजू. एक काम करतो, ही बाजू आहे ती तिथं बांधतो मी. मगाशी तिथं वायर बांधून ठेवलं आहे एका दगडाला. वाई तुम्हाला आता दिसणार नाही कॅमेरामध्ये. तिथं वायर बांधून ठेवलंय, तिथं दगडाला सपोर्ट दिलाय. आता ह्याच्यात वायर घालून दुसरी आणि ह्याला बांधतो, म्हणजे सपोर्ट येईल ह्याचा. आणि ही बाजू आहे ती ह्या तारला बांधतो. बरोबर इथं कपडे वळवायची तार आहे, बरोबर तार आहे इथं, त्या ताराला बांधून घेतो. म्हणजे असा टळवट होईल मित्रांनो. हवा असा. मग काय आईला पाऊस लागणार नाही भांडी घासताना, आहे का नाही. भराभरा बांधतो, नाहीतर पाऊस येईल. हे काय थेंब 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 बारीक बारीक पाऊस यायला लागलाय. भराभरा बांधून घेतो. मित्रांनो, घेतलाय टळवळ बांधून. तुम्ही बघू शकताय चारी बाजूने एकदम असा घट्ट मजबूत असा बांधलेला आहे. किती पण वारं येऊ दे टळवळ पडणार नाही. आत्ता पण वारं चालू आहे बघा मित्रांनो, आहे का, झाड हलते. आता काय आईला भिजण्याची गरज नाही, निवांत काम करू शकते आहे. आणि आईला माहीत नाही मी हा टळवळ बांधलाय. आता आई घरात नाही आहे, आई गेल्या कामावर. म्हणलं कामावर गेल्या तोपर्यंत बांधून घ्यावं आणि आईला दाखवावं. पण आई कावणार असं मला वाटायला लागले, कारण की मी हा जो कागद बांधलाय तो आहे भातोड्या टाकण्याचा कागद आहे, कुरवड्या. आणि आईला कळलं का नाही वरडणारच आहे. पण 100% मला ती कावणार, काढ काढ म्हणणार टळवड. पण मी म्हणणार तुझ्यासाठी बांधलाय पाऊस लागते म्हणून, कशाला उगत म्हणणार आईला. हे बघा भातोड्याचा कागद आहे. तुम्हाला ब्लॉगमध्ये कुठल्या तरी दाखवलं असेल मी, भातोड्या घालताना हा कागद दिसला असेल कुठल्या तरी ब्लॉगमध्ये, आहे का नाही. आणि इथं एक प्रॉब्लेम झाला होता मित्रांनो. हो का, या पाईपीला बांधलेलं का नाही मी, इथनं काढून इथं बांधलं. हो का, या सळीला दिसते का, या सळीला सपोर्ट दिलाय बांधलं. कारण की इथं बांधलेलं तेव्हा सगळं कागद गोळा झालता ना इथं, ह्याच्यावर सगळं पाणी साठणार. मग माझी टूप पिटली, मग मी सळी लावून इथं बांधलं एका जागी. आता बघा एकदम पसाडा झालाय कागद. मित्रांनो, मी पावसाळा सुरू झाल्यापासून बघतोय आई पावसात भिजत भिजतच भांडी घासते इथं बसून. मी आईला लय वेळा सांगितलं पावसात भिजत भिजत भांडी घासू नको,
तरी काय माझं ऐकायला तयारच नाही ना आहे. सारखं पावसात भिजतेच आहे आणि परत पावसात भिजून भिजून आई आजारी पडणार ना. त्यासाठी मी ही युक्ती लवलेली मित्रांनो. आता काय आई भिजू शकत नाही, सगळे व्यवस्थित झाले. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग समाप्त करतो. जर तुम्हाला माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.